मित्रांनो, जय हिंद. मी राहुल सर. आज बघा आपण जे काही शिकणार आहोत तर चालू घडामोडी. काय म्हटलं मी? चालू घडामोडी. चालू घडामोडी. ठीक आहे. आता बघा चालू घडामोडी जे काही असेल ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर, तुम्हाला UPSC बरोबर, MPSC, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग, SSC, रेल्वे व अदर एक्झामला सुद्धा तुम्हाला काय आहे, चालू घडामोडी हा जो काय विषय असेल हा विषय आहे. फक्त एवढं आहे की एक्झामनुसार, काय म्हटलं मी, एक्झामनुसार जे काही प्रश्नसंख्या आहे ती कमी जास्त असतात. ठीक आहे. यासाठी 15 ते 20 मार्काचं काय असते तुम्हाला करंट अफेअर असते. ठीक आहे. तर आता बघा की आपण जे काही बघणार आहोत चालू घडामोडी जे काही मिक्सअपमध्ये बघणार आहोत. कसं बघणार आहोत? मिक्सअपमध्ये बघणार आहोत. तर आता बघा मागे लिथियमच्या साठ्याबद्दल, लिथियम साठा बरोबर, याच्याबद्दल डिस्कसमध्ये होतं की लिथियमचा जो काही साठा आहे हा नुकताच कोणत्या राज्यामध्ये सापडला. तर बघा मित्रांनो, लिथियमचा जो काही साठा असेल तो नुकताच जम्मू आणि काश्मीर, काय म्हटलं मी, जम्मू आणि काश्मीर इथे सापडलेला आहे. ठीक आहे. आणि परत एका राज्यामध्ये सापडलेलं आहे, तो म्हणजे कोणतं तुमचं? राजस्थान. कोणतं? राजस्थान. ठीक आहे. तर ह्या दोन राज्यामध्ये लिथियमचा काय मिळालेला आहे, आपल्याला साठा मिळालेला आहे. एक जम्मू आणि काश्मीर आणि एक काय, राजस्थान. ठीक आहे. आता बघा इथं राजस्थान आलं म्हणून मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की बघा राजस्थान जे काही राज्य असेल की हेल्थ म्हणजे आरोग्य मूलभूत अधिकार आहे. काय म्हटलं मी? मूलभूत अधिकार आहे. काय आहे? मूलभूत अधिकार आहे. काय आहे तुमचं? मूलभूत अधिकार आहे असं मान्य दिलेलं जे काही राज्य असेल ते राज्य आहे तुमचं राजस्थान. काय म्हटलं? राजस्थान. तर बघा यामध्ये मी सांगत आहे की लिथियमचा साठा जम्मू आणि काश्मीर प्लस राजस्थानमध्ये मिळाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा की हेल्थ मूलभूत अधिकाराची संकल्पना मान्य करणारं जे काही राज्य आहे ते आहे तुमचं राजस्थान. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा की एक कन्सेप्ट मी तुम्हाला परत सांगते की इंटरनेट, काय म्हटलं मी, इंटरनेट हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. काय म्हटलं मी? मूलभूत अधिकार आहे. काय म्हटलं मी? मूलभूत अधिकार आहे. का? की इंटरनेट हा तुमचा मूलभूत अधिकार आहे असं लागू करणारं जे काही राज्य आहे ते आहे तुमचं केरळ. कोणतं राज्य आहे मित्रांनो? केरळ. ठीक आहे. परत बघा राजस्थानबद्दल मी परत सांगतो की जे काही मिड डे मील स्कीम असेल, कोणती? मिड डे मील स्कीम, मिड डे मील नाही, सॉरी, अंत्योदय. कोणती? अंत्योदय. ही योजनासुद्धा लागू करणारं जे काही राज्य असेल पहिलं ते कोणतं आहे? राजस्थान आहे. आणि जे तुमचं मिड डे मील स्कीम आहे ज्याला आपण म्हणतो मध्यान्ह आहार योजना, हे मद्रास प्रांतातून आली. कोणत्या राज्यातून आली? मद्रास. तर एक पहिले आपण बघितलं लिथियम साठा आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी असेल राजस्थानबद्दल जे काही करंटमध्ये असेल ते वाला. ठीक आहे. इंटरनेट हा तुमचा काय मूलभूत अधिकार आहे. हे कोणतं आहे राज्य तुमचं? केरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंतर की आता बघा नुकतंच एक मिशन भारत सरकारनं लॉन्च केलं, ते ग्रीन हायड्रोजन मिशन. कोणतं आहे मित्रांनो? ग्रीन हायड्रोजन मिशन. ग्रीन हायड्रोजन मिशन. आता MPSC किंवा UPSC तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकते की ग्रीन हायड्रोजन मिशनचे उद्दिष्ट काय आहे. काय म्हटलं मी? ग्रीन हायड्रोजन मिशनचे उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे. तर हे ग्रीन हायड्रोजन मिशन जे काय असेल जे आपण लॉन्च केलेलं आहे मित्रांनो, जे मंजुरी दिलेली आहे ते दिलेली आहे 4 जानेवारी 2023. कधी? 4 जानेवारी 2023ला याला आपण काय दिली? भारत सरकारनं मंजुरी दिलेली आहे. तर हे डेट एक्झॅक्ट तुम्हाला विचारू शकते की ग्रीन हायड्रोजन मिशन. ठीक आहे. हे एक. त्याच्यानंतर बघा की परत एक गोष्ट तुमची चर्चेमध्ये होती ते म्हणजे कोणती? सलोका योजना. आता मला सांगा ही सलोका योजना कोणत्या राज्याची स्कीम आहे? सलोका योजना ही जी काही स्कीम असेल ही आहे तुमची महाराष्ट्र. कोणाची? जे काही महाराष्ट्र असेल हा महाराष्ट्र राज्याने काय केलेली आहे तुमची सलोका योजना लागू केलेली आहे. का बरं? तर जे काही शेतजमीन असेल, काय म्हटलं मी? शेतजमीन. आणि ह्या शेतजमिनीबद्दल जे काही वादविवाद आहे, काय म्हणते मी? वादविवाद आहे. काय म्हटलं मी? शेतजमिनीबद्दलचे जे काही वादविवाद असेल त्याच्याबद्दलची जे काही स्कीम आहे ही स्कीम कोणती आहे तुमची मित्रांनो?
सलोका योजना आहे आणि हिची सुरुवात झालेली आहे जानेवारी 2023. कधी झाली मित्रांनो? जानेवारी 2023ला काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. इथपर्यंत क्लिअर? बघा आता आपण काय बघितलं? पहिली गोष्ट आपण लिथियम साठा बघितला, बरोबर आहे. लिथियम कुठे कुठे सापडलेलं आहे तुम्हाला? जम्मू काश्मीर आणि राजस्थान, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी राजस्थानबद्दल तुम्हाला सांगितलं की हेल्थ हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि परत हे जे काही लागू करणारं राज्य आहे पहिलं राजस्थान आहे, कारण की तुम्हाला 25 लाखापर्यंत त्या राज्याने काय दिलेलं आहे मित्रांनो? इन्शुरन्स दिलेला आहे. लक्षात ठेवा तुमच्या आरोग्याचं. हे एकमेव राज्य आहे राजस्थान की जेव्हा काँग्रेसची सरकार होती त्यांनी 25 लाखाचं तुम्हाला काय दिलेलं आहे? हेल्थ कव्हरेज दिलेलं आहे. नंतर मग मी तुम्हाला सांगितलं काय इंटरनेट हा तुमचा काय मूलभूत अधिकार आहे. अशा प्रकारचं धोरण लागू करणारं कोण? केरळ. नंतर आपण आलो ग्रीन हायड्रोजन मिशन. ग्रीन हायड्रोजन मिशन कधी चालू झालं तुमचं? मंजूर दिली 4 जानेवारी 2023ला दिलं, बरोबर. त्याच्यानंतर बघा सलोका योजना. मग ही सलोका योजना जे काही असेल हे महाराष्ट्र सरकारनं लॉन्च केली जानेवारी 2023ला. का बरं? की शेत जमिनीतून जे काही वादविवाद होते ह्या शेत जमिनीतून वादविवाद का करायचे आहे? सोडवायचे आहे. कारण की बहीण असेल भाऊ असेल झगडे भांडणं होते, बरोबर आहे. 2 भाऊ असेल 2 बहिणी असेल का आम्हाला काय पाहिजे? हिस्सा द्या. का द्या? आम्हाला हिस्सा द्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रॉपर्टीसाठी काय का नाही होत. आणि लक्षात ठेवा प्रॉपर्टी हा जो काही तुमचा अधिकार आहे हा फंडामेंटल राईट्स नाही आहे. हा एक तुमचा काय आहे? कायदेशीर अधिकार आहे. हे लक्षात घ्या. कोणता अधिकार आहे? कायदेशीर अधिकार आहे. हा फंडामेंटल राईट्स नाही. कोणता? प्रॉपर्टीवाला. क्लिअर इथपर्यंत? त्याच्यानंतर बघा समोर की एक जे काय असेल ओपन रोड टोलिंग यंत्रणा. काय म्हटलं मी? ओपन रोड टोलिंग यंत्रणा. बघा पुढे ओपन रोड ट्रोलिंग यंत्रणा किंवा मेकॅनिझम, बरोबर आहे. आता ओपन रोड ट्रोलिंग जे काही यंत्रणा असेल हे यंत्रणा लागू करणारं जे काही पहिला हायवे असेल आपला पहिला महामार्ग असेल तर तो आहे मित्रांनो मुंबई ते अलिबाग. कोणता आहे मित्रांनो? मुंबई ते अलिबाग. मुंबई ते अलिबाग. कोणता आहे? मुंबई ते अलिबाग. बघा की ओपन रोड ट्रोलिंग यंत्रणा जे काही लागू केली पहिल्यांदा भारतामध्ये ते केली मुंबई ते अलिबाग जे काही असेल ते. आणि तो देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी महामार्ग आहे. काय म्हटलं? देशातील सर्वात लांब काय तुमचा? सागरी मार्ग आहे. काय? सागरी मार्ग आहे, बरोबर आहे. तर मग आता बघा किती किलोमीटरचा आहे तर तो मित्रांनो जवळपास किलोमीटर येते तुमचं 22 किलोमीटर. किती किलोमीटर येतात मित्रांनो? 22 किलोमीटर येतात. किती येतात? 22 किलोमीटर येतात. ठीक आहे. तर हे बघा तर चालू घडामोडी की हे जे काही असेल एक हे तोंड ओळख आहे तुम्हाला. ठीक आहे. मी माझ्या क्लासमध्ये मुलांना याच्यापेक्षा डिटेल शिकवतो. काय शिकवतो? डिटेल शिकवतो. हे फक्त आता यूट्यूबला आहे म्हणून मी हे एक तुम्हाला ओव्हरलुक सांगत आहो फक्त एक्झाम ओरिएंटेड. कोणतं? एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. तो ओपन रोड ट्रोलिंग यंत्रणा. मग आता याच्यामध्ये जे काय म्हटलेलं आहे देशातील सर्वात लांब सागरी मार्ग तर याच्यामध्ये मग जमिनीतून किती आहे आणि समुद्रातून किती आहे हा आपण प्रश्न विचारू शकतो. काय म्हटलं मी? जे काय जमीन असेल आणि समुद्र असेल तर जमिनीतून तुमचा जो काय तो आहे 5.5 किलोमीटर. किती आहे? 5.5 किलोमीटर आहे. आणि जो समुद्रातून आहे तो समुद्रातून आहे 16.5 किलोमीटर. 16.5 किलोमीटर आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यावर काय विचारेल तुम्हाला? प्रश्न विचारू शकतात का? काय केलेलं आहे MPSCनं ऑलरेडी प्रश्न याच्यावर विचारलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला जर वाटला असेल तर चॅनलला नक्की काय करा? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही मित्रपरिवार असेल त्यांना पण सांगा. हे एक तुम्हाला काय ब्रीफली म्हणजे थोडक्यात एक काय त्याचं विश्लेषण आहे. पुन्हा जर तुम्हाला विश्लेषण जर लागत असेल ठीक आहे तर संडे आणि सॅटर्डेला आम्ही टेस्ट सिरीज घेतो, कंडक्ट करतो. त्याच्यामध्ये याच्याबद्दल तुम्हाला डिटेल पुन्हा काय मिळेल? माहिती मिळेल. क्लिअर इथपर्यंत? जय हिंद.